आणि खरंच एवढ्याशा गल्लीतनं जातो ना तेव्हा जेवढी उत्सुकता तुम्हाला असते ना बघण्याची तेवढी आम्हाला थोडं टेन्शन असतं. तरी बोलले आम्हाला 1 रुपया पण देऊ नका, पुढे ठेवा. तर आम्ही चाललो, ते बोलले हार घ्या. बोललो दादा मी फक्त नारळ फोडून येणार. ते बोलले हार असंच घेऊन जा आणि त्याची देवाला चढव. मला तर वाटते शॉर्ट फिल्म एक फक्त बोलतो ना कारण आहे. खरं तर कारण देवाला आपल्या जवळ आणायचं होतं. हो बाळा भेट जा तर माझी शॉर्ट फिल्म पण मी आता इथेच एडिट करतोय, कारण की मोबाईलवरती पॉसिबल नाही एडिट करायला, कारण की थोडंसं प्रोफेशनल लेवलवरती एडिट करतोय आपण. नमस्कार मित्रांनो, आता आहे दुसरा दिवस शूटचा आमच्या आणि सकाळचे आता 10:30 वाजत आले. तर आता आम्ही शूट करायला चाललो आहे परेल वर्कशॉपला. कालचं शूट अर्धवटच राहिलेलं आमचं, कारण की काल भरपूर उशीर झाला आम्हाला घरी जायला पण, आणि ऊन वगैरे पण सगळं गेलं. सनलाईटमुळे थोडेसे व्हिडिओ चांगले येतात, ते गेल्यामुळे आम्ही घरी गेलो लवकर. आणि परत माईक वगैरेची पण सोय झाली नाही यावेळेस, पटपट घाईघाईमध्ये करतो. आता व्हॉइस ओव्हर वगैरे करायला लागत, तर समजून घ्या. आता जाऊया परेल वर्कशॉपला, तिथलं शूट करू. गणपती बाहेर निघताना बघायचा तो आनंदच वेगळा होता. हा मान्य आहे, यावर्षी आशीर्वादासाठी हात जोडणारे हात कमी आणि फोटो व्हिडिओ काढणारे हात जास्त वरती होते. ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण परेल वर्कशॉपला आलो आहे आणि आज झोप न झाल्यामुळे मित्रांनो थोडीशी बोबडी पण वळायला लागली, पण आता ठीक आहे. आणि खरंच मित्रांनो खूप वाईट वाटते की गणपती वगैरे काहीच नाही दिसत आहे आता. आणि ते 10 दिवस आम्हाला इतके भारी वाटत होते ना मित्रांनो, गणपती येण्यापासून ते विसर्जनापर्यंत मित्रांनो खूप सुंदर दिवस होते ते. कारण की आम्ही बघितलं होतं की गणपतीतून बाहेर निघायचे ना, तोच सीन आहे हा. याच्यामध्ये मी दाखवलं की मी यावर्षी पहिल्यांदा आलो आगमनासाठी. दरवर्षी आगमन कसे चिंचपोकळे चिंतामणी वगैरे केले होते 3-4 वर्ष, पण यावर्षी गेटमधून बाहेर निघतानाचा एक्सपिरियन्स आणि खूप सुंदर होता मित्रांनो हा एक्सपिरियन्स. त्यासाठी मी ते आलो होतो. तर आता सर्व खाली बघून मित्रांनो असं वाईट पण वाटतं आहे, पण ठीक आहे, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावे आणि येता येतच आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तर आपण अशी इच्छा करू. आणि बाकीचं आम्ही शूट करतो, खूप सुंदर होतं मित्रांनो, की आमचं कंटिन्यू शूट होते, त्याच्यामुळे बोलायला येत नाही, कारण की एकच मोबाईल आहे, त्याच्यामध्ये बिहाइंड द सीन काढणार. तर यांनी माझ्यासाठी काम केलं आहे, खूप बरं वाटलं मला. तर आता आपण पुढचं शूट करू. आणि नेक्स्ट शूट मला म्हणजे यावेळेस मला असं वाटतं की मी थोडासा चुकलो कशामध्ये, की मी ॲक्टिंग वगैरे जास्त केली नाही, मी फक्त शॉर्ट फिल्म बनवण्याकडे लक्ष दिलं. पण मी पुढच्या वेळेस ॲक्टिंगकडे पण लक्ष देईन. मला माहिती आहे मित्रांनो याच्यामध्ये ॲक्टिंग माझी दिसलेली नाही एवढी. तुम्हाला आवडली असेल तर पुढे बघत राहू आपण. चला. तर मित्रांनो आता शूट झालं आहे आपलं, आता जायचं आपलं का चौकीला शूट राहिलं. तर पहिली पाणीपुरी वगैरे खाऊन घेऊ, थोडंसं भूक लागली काय बाई, त्यानंतर जाऊया पुढे. चला. A few minutes later. काळा चौकीच्या गल्लीमध्ये एक शूट आहे परफेक्शनसाठी. तिथे फक्त 5-6 टेक आहेत, ते टेक घेतले की मग डायरेक्ट सिद्धिविनायकला जाऊया. त्यानंतर मग आपली शॉर्ट फिल्म रेडी होईल, मग फक्त रेकॉर्डिंग राहील आणि एडिटिंग राहील. तर चला जाऊया. तर मित्रांनो आता आपण काळा चौकीला चाललो आहे इथे चालत चालत. आणि हे बघा ना गाय वगैरे दिसलेत, आणि यांचे बछडे बघा किती भारी आहेत मित्रांनो. कसला गोड आहे हा, बघा ना किती गोड आहे, बघू शकतो. क्यूट आहे मित्रांनो. जर आधी तुम्हाला काय दिसले तर त्यांना चपाती वगैरे काही असेल तर खायला टाकत जावा, कारण की हे तर बांधलेलेच आता, पण जे रस्त्यावरती वगैरे फिरतात मित्रांनो त्यांना काहीतरी खायला वगैरे टाकत जावा. खूप सुंदर आहे. चला पुढचा प्रवास चालू करू. 2000 years later. तर मित्रांनो आम्ही दीड तास झाले चालतोय, आणि काळा चौकीचा मागणपती तिकडं होता, आणि भाईसाहेब फोनवर बोलता लोकेशन टाकलं आहे, आणि जिजामाता नगर 1.5 तास चालल्यानंतर आम्हाला कळते की आम्ही चुकीच्या लोकेशनला आलो आहे. आणि आता परत जायचं आम्हाला काळा चौकीला, म्हणजे ते बोलले चिंचपोकळे तिकडे, म्हणजे अजून परत 1.5 तास चालायचे. आता हसू नको. तर मित्रांनो मग असे कालपासून आमच्यासोबत असंच होतं मित्रांनो. पण जाऊ दे, आपल्याला एक लोकेशन तरी समजलं का. म्हणजे मित्रांनो कुठली गोष्ट वेळ जात नाही, कदाचित इकडच्या लोकेशनवरती परत पुन्हा काहीतरी येईन मी शूट करण्यासाठी, असं पण असेल देवाची इच्छा. तर आता आपण जाऊया आणि तिकडे जाऊ काळा चौकीला. 5 मिनटं पण नाही, 2 मिनटाचा सीन आहे ना, तो शूट करायसाठी आम्हाला काळा चौकीचा ती गल्ली पाहिजे होती, पण 1.5 तास आम्ही फुकट चाललो. आणि खेतवाडीच्या ज्या गल्ल्या होत्या त्या कॅन्सल केल्यात मित्रांनो, कारण की तिकडे जाणं पॉसिबलच नाही आता, भरपूर रश असेल तिकडे. तर आता आपण सिद्धिविनायकला ते शूट करणार आहोत. कुठलं बोलतो का आता,
हो उन्हाने मित्रांनो डोकं चालत नाही. पाणी घेऊन फिरा सोबत. संपलंय आपलं पण संपलं. परत घ्यायला लागणार. चला आता पाणी वगैरे घेऊ आणि पुढचा प्रवास चालू करू. काय हां एनर्जी ड्रिंकच ग्लुकोज वगैरे ठेवा. हां उन्हाचं वगैरे ठेवा. छत्री वगैरे पण ठेवा कारण उन्हात पण छत्री कामाला येते अशी गोष्ट नाही. तर मित्रांनो आता फायनली आपण काळा चौकीकडे पोहोचलो आहोत. पाहून म्हणजे काय बोलतो मी 2.25 तास चाललो आहे आम्ही. 2 तासात पकडत चाललो आहे आता. तर 2 तासानंतर फायनली आम्ही इकडं आलो आहे काळा चौकीवरती. आणि आता इथे शूट करू. फक्त 2च मिनटाचा क्लिप पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपल्याला 1 ते अर्धा तास लागेल अजून क्लिप बनवायला. कारण की आपण 2-3 अँगलने शूट करतो मित्रांनो. जसं जमेल तसं करू आपण आणि जाऊया चला. तर मित्रांनो तिथे शूट करून देत नाहीत असे त्या बोललेल्या काकी. त्या बोलल्या नितीन दादा आहेत त्यांना जाऊन विचारा. आम्ही त्यांना विचारलं नितीन दादाला की आतमध्ये गल्ली शूट करू का. ते बोलले चालेल शूट करा तुम्ही. तर आता परमिशन घेऊनच आम्ही काम करतो आहे. कारण की परत असं नको व्हायला मित्रांनो की त्यांची प्रायव्हसी लीक वगैरे होती. म्हणजे ना विचारून कामं केली तर चांगली गोष्ट आहे. तर आता आपण विचारलं आहे आता शूट करू चला. जवळ नको. हां तर मित्रांनो आता आपण काळा चौकीमध्ये शूट करत होतो. पण पहिली त्या काकी आम्हाला बोलले की इथे शूट करायला म्हणजे परमिशन घ्या. तर आम्ही नितीन दादाकडे आलो. नितीन दादा केअरकर. तर ते या विभागाचे काळा चौकीच्या विभागाचे विश्वस्त आहेत. तर त्यांनी आम्हाला परमिशन दिली की करा. कारण की परमिशन का देत नाही तुम्हाला त्याचं पण कारण सांगतो. की ते बोलले की त्या दिवशी इकडे चोरी झाली होती आणि बऱ्याचशा वस्तू चोरीला गेल्या. तर त्या कारणामुळे शूट म्हणजे कुठल्याही एरियामध्ये जाल तर पहिली तिथल्या लोकांची परमिशन घ्या की आम्ही ते शूट करू शकतो का. कारण की जर असे काही लोक जातात तिथे शूट करतात आणि लोकेशन बघून ठेवतात की हे इथे. हां तर त्यामुळे आपण जे व्हिडिओ क्रिएटर आहे आपली जबाबदारी आहे की तिथल्या लोकांना तिथल्या स्थानिकांना विचारावं की आम्ही करू का. तर आमचं शूट चांगलं झालं आहे. दादांनी परमिशन दिली आणि आम्ही आता यापुढे आलो तरी दादांना परत भेटू आम्ही. तर बरं वाटतं दादांना भेटू. चला धन्यवाद. मित्रांनो या पण आपल्याला भेटल्यात मंडळाच्या महिला कार्यकर्त्या आहेत. तर आपल्या या काळा चौकीच्या महागणपतीला परफेक्शन म्हणून ओळखलं जातं. एवढी मोठी आणि एवढी उंच मूर्ती एवढ्याशा छोट्याशा गल्लीतून आतमध्ये येते. ती कशी येते त्यांनाच विचारू पुढची माहिती सांगा. मी अनुष्का आशिष कामटेकर. आम्ही आता इतके 67 वर्ष झाली आमच्या गणपतीला. पण म्हणजे पहिलं कसं तो फक्त आमच्या चाळीपुरताच मर्यादित होता. आमच्या गल्लीपुरताच मर्यादित होता. पण तो आता सगळ्यांचाच महागणपती झाला आहे. त्यांची उंची आता इतकी वाढली आहे ना की त्यांच्या उंचीप्रमाणेच त्याची कीर्ती पण आता वाढली आहे. जसं लालबागच्या राजाचं आहे तसंच आता महागणपतीसुद्धा तीच उंची गाठणार आहे. आणि खरंच एवढ्याशा गल्लीतनं जातो ना तेव्हा जेवढी उत्सुकता तुम्हाला असते ना बघण्याची तेवढी आम्हाला थोडं टेन्शन असतं की तो गणपती व्यवस्थित जसे आलेत तसेच त्यांचं विसर्जनही व्हावं किंवा तो येताना त्याच ह्याने यावं की एक भीती असते की आपला देव आहे. त्यावेळी आम्ही तो फक्त ती मूर्ती नसते आमच्यासाठी. तो आमच्या सगळ्यांच्या मनातला गणपती बाप्पा असतो. आणि तो असं वाटतं ना की तो त्याचं जसं तो आलाय ना तेवढ्याच प्रेमाने त्याचं विसर्जनही व्हावं आणि सगळ्या लोकांना त्याचा म्हणजे बघताना खूप आनंद व्हावा. आणि लोक आता येत आहेत आणि त्यांना पण कळतं आहे की लोक आता देवीला पण आले होते आमच्याकडे. त्यावेळी त्यांनी विचारलं की महागणपती कुठे बसतो. तर म्हटलं जिथे देवी बसली आहे ना तिथेच महागणपती असतो. कारण की लोकांना विश्वास पटत नाही. एवढ्याशा छोट्याशा गल्लीतून गणपती येणं शक्यच नाही. पण हे लोक ते अशक्यला पण शक्य करतायत आणि इकडे गणपती बसवतात. आम्ही मित्रांनो 2-3 वर्ष झाले कंटिन्यू इकडे येतोय आणि हा गणपती बघतोय. गणपतीची मूर्ती एवढी सुबक असते आणि मंडळाचं कामसुद्धा खूप छान असतं मित्रांनो. एवढं परफेक्शन आणि जे आपण शॉर्ट फिल्म बनवतोय त्याच्यासाठी परफेक्शन हा मी का विषय निवडला कारण की परफेक्शन म्हणजे काळा चौकीचा महागणपती. त्यासाठी हा विशेष आहे. तर कसा आतमध्ये येतो आणि कसं यांचं काम असतं ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला आवडलंच असेल नक्की. आणि मॅडमला पण भेटून आम्हाला बरं वाटलं. तर आपण पुढचं काम चालू करू. चला तर मित्रांनो फायनली इथलं शूट झालं आहे आपलं. तर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत सिद्धिविनायकला आणि तिकडे शूट करणार आहोत. तर तिथे आपल्याला जायला आता 1 तास तरी लागेल. तिकडे जाऊन अजून 1.5-2 तासाचं शूट आहे. मी तुम्हाला बोललो होतो इथे जर शूटला आलो आपण काळा चौकीमध्ये 1 तास हमखास लागणार आपल्याला. 1 तास झालेला आहे आपल्याला पूर्ण. 1 तास झाला आरामात झाला आहे. तर आता आपण जाऊया डायरेक्ट सिद्धिविनायकला. तर चला पुढचा प्रवास चालू करू आणि असं प्रेम करत राहा. चला. 1 hour later. अरे बोला पहिले बताओ.
तर मित्रांनो आता आपण इथून चाललेलो आतमध्ये. ते दादा बोलले तरी बोलले आम्हाला 1 रुपये पण देऊ नका, पुढे ठेवा. तर आम्ही चाललेलो, ते बोलले हार घ्या. बोललो दादा मी फक्त नारळ फोडून येणार. ते बोलले हार असंच घेऊन जा आणि त्याच्या देवाला चढव. चला तर मित्रांनो सुवर्ण फ्लॉवर स्टॉल दुकान नंबर 49 खोटी नाही 49. तर दादाने आपल्याला हार असंच दिला होता. तर आपण आशीर्वाद म्हणून त्यांच्याकडनं आपण आता मोदक घेतो आणि मग मोदक घेऊन आपण घरी जाऊया. आणि दादा खरंच खूप चांगले आहेत. असं कोण हार सोडा दुर्वा वगैरे पण कोण कोणाला फुकट देत नाही, पण दादांनी दिले आपल्याला. आपण दादाचे तो मोदक घेऊया आणि टेस्टिंग पण करूया. मिक्स मोदक घेतो आहे आपण आणि खाऊया आपण टेस्ट वगैरे पण. तुमचं एकदम गोड आहे म्हणजे प्रमाणात गोड आहे. तर आता आपण घेतले 1 किलो जाऊया घरी. आणि तुम्ही पण नक्की या दादांकडे खुश पण ठेवा तुमचे आणि हार वगैरे मोदक वगैरे झाले. चला थँक्यू. तुमचं तर मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आहे. आणि देवाची कृपा बघा, गणपती बाप्पाला त्याला स्वतःहून आपल्याला इथे आणायचं होतं. मला तर वाटते शॉर्ट फिल्म एक फक्त बोलतं ना कारण आहे. खरं तर कारण देवाला आपल्या जवळ आणायचं होतं. एक लहान असताना गेलतो, पण तेव्हा लक्षात नाही माझ्या अजून की कितवीला गेलतो. फक्त एवढं आठवतं की सिद्धिविनायकला गेलतो. आज वयाच्या 21व्या वर्षी मित्रांनो सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन करतोय. आणि बाप्पाचा बुलाव होता, बोलतात ना की बोलवल्याशिवाय जात नाही कोण, तसं होतं. तर आज आलो दर्शन वगैरे. फुकट त्या काकाने आम्हाला हार दिला, बोलले की जाऊन देवाला हार घाला बोलले माझ्यातर्फे, म्हणून हार दिला. त्यानंतर नारळ वगैरे घेऊन गेलो आम्ही फोडणार होतो नारळ, पण तिकडे आतमध्ये दिला त्यांच्याकडे. तर आता आपलं शूट कंटिन्यू करू, कारण की थोडेसे टेक बाकी आहेत. ते थोडे टेक घेऊन मग आपण घरी जाणार आहोत. तर मित्रांनो या स्टोरीला गणपती बाप्पाचं नावच दिलं, म्हणजे गणपती बाप्पाचंच थीम होती की आपली स्टोरी. पण गणपती बाप्पाने स्वतःनीच बोलून घेतलं आपल्याला दर्शनासाठी. दर्शन वगैरे झालं, खूप चांगलं झालं दर्शन. तर पुढचा आपण प्रवास चालू करू. मला आता इमोशनल आहे, मी भरपूर इमोशनल तर भरपूर झालो आहे, पण चालायचं आता. मी कंट्रोल करायला शिकलो आहे माझे इमोशन भरपूर. चला आणि आज शंतनूचा धन्यवाद भाई. आज माऊली थोडासा बिझी होता बिचारा, पण शंतनूला बोललो आज यायचंच काय म्हणून. तो बिचारा काल पण दिवसभर थकलेला, रात्री बोलते दादा. मी त्याला बोललो चल परवा जाऊया, तो खुश झाला. 2 मिनिटात परत मेसेज केला नाही उद्या जायचं आहे. तर बिचाराचा परत मूड ऑफ झाला, पण आज बरं वाटलं जरा दर्शन भेटलं वगैरे, खूप चांगलं खूप. तेच आता आपण ट्रेनची वाट बघू, ट्रेन आली की जाऊया पुढे. चला मी आता काय बोलणार आहे, चल आई मी निघतो. हां करूच दे स्टार्ट. बोलू का बाबा, आता उठतोय हा इथून घ्या. चल आई मी निघतो. पुन्हा एकदा ना मी टेकत नाही घेत. चल आई मी निघतो. ठीक आहे पुन्हा एकदा. जरा असं वाटतं का जोरात ओरडलं आतमध्ये जायचं, आतमध्ये जायचं. आता कंटिन्यू हा जोरात बोलायचं म्हणून बोल लय पण ए वाळा असं नाही हलवायच्या, असं नाही हलवायचे. कसं बोलशील नाही, कसं बोलशील आज तरी जरा घरी लवकर ये. हळू बोला, एवढा कुठे घरी लवकर ये जरा. आणि बाळा आज तरी जरा घरी लवकर ये. काय बोलशील, हा बाळा नीट जा आणि आज तरी जरा घरी लवकर ये. पण जरा पॉज घे मध्ये. हा बाळा नीट जा पण आज तरी जरा घरी लवकर ये. ओके आणि कंटिन्यू मी जसं बोललो ना, चल आई मी निघतो. हा बाळा नीट जा आज तरी घरी येताना लवकर ये. हा आई ओके. जे त्यानंतर तू इकडं फिर माझ्यासोबत असं आणि मग ओके. कसं फिरणार, कॅमेरा असा पकडणार तू, दोन्ही हाताने पकडणार. तू दरवाजा बंद करणार ओके. आणि तू लगेच पुढे यायचं आहे का, माहिती आहे त्यानंतर ट्रेनचा आवाज येणार आहे. डन आई कंटिन्युटी शॉर्ट आहे, त्यानंतर मस्त करणार. मग त्यानंतर मी होतो हा आई चल. हे काय डायलॉग आई चल नाही काम डायलॉग वगैरे नको, नमस्कार नको ना प्लीज प्लीज नमस्कार नको. हो बाळा नीट हां हो बाळा नीट जा. आणि आज तरी जाताना कशी होती नीट जाय हे घरी लवकर असं नाही पाहिजे, प्रेमाने. चल करू 7-8 गो. चल आई मी निघतो. हो बाळा नीट जा. हा जातो. आणि आई कास यार तू टाइमपास करते यार, मला कळत असं कंटिन्युटी का थोडी होणार यार. बोल एकदा बोल थांब. आता मी आता उठलोय. हो आई चल. अरे यार त्याला
चल आई मी निघतो. असं हसायला येतात. चल आई मी निघतो. हो बाळा नीट जा. आज तरी जरा घरी लवकर ये. अगं हो ग आई चल. ओके असं ठीक आहे. आता झालं ना. हे प्रॅक्टिस चालू आई आहे. ग काय खरं नाही. दीदी. चल आई मी निघतो. काय बोलशील? हो बाळा नीट जा. जा तिकडं काशी. चल 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 आई मी निघतो. हो बाळा नीट जा. पण आज तरी जरा घरी. काय घरी? लवकर ये. हा हा. तो थोडी तुला आठवण करून देणार. तो मग मी कसं बोलू? मग हसलं का मला खोकला लागतं. मग मी कुठं हसते तुझं? काय जोक नाही झाला तरी हसी. चालू तुझं कधी हसू. थांब जरा. हो बाळा नीट जा. हो बाळा. हो बाळा नीट जा. लवकर ये. आज तरी कसं? जरा घरी. असं थोडंसं ना रूडली लास्टला. आज तरी जरा अगं हो गाई चल. ओके चल आई मी निघतो. हो नीट जा बाळा. हो नीट जा बाळा. मी जगड होता. चल आई मी निघतो. हो नीट जा. असं नको जग नको. हा, काय म्हणतो मी त्याची वाट बघते वेगळी. तुला शूट करता येत नाही. तुला शूट करायला लावला तर तिला बोलायला लावलं. आता मला वाटलं ना मी तुझी वाट बघते कधी बोलते. माझ्या डोक्यात तेच होतं. चल आई मी निघतो. अगं हो गाई. तर मित्रांनो आता आपलं शूट वगैरे झालंय. तर फायनल म्हणजे जे मेन असं शॉर्ट फिल्मसाठी ज्याला आपल्या व्हिडिओमध्ये जीव येतो एडिटिंग. तर आज मी आलो आमचा स्टुडिओ आहे आर्टसी प्रोडक्शन. तिथे आम्ही आमचे सर्व व्हिडिओज वगैरे एडिट करतो. तर माझी शॉर्ट फिल्म पण मी आता इथेच एडिट करतो आहे कारण की मोबाईलवरती पॉसिबल नाही एडिट करायला. कारण की थोडंसं प्रोफेशनल लेवलवरती एडिट करतो आहे आपण. तर पाहू शकता आता सर्व शॉर्ट सिलेक्शन वगैरे चाललं आहे आपल्या शॉर्ट फिल्मचं. आणि हा योगेश आहे. हा माझी शॉर्ट फिल्म एडिट करतो आहे योगेश पवार. आणि काल आम्ही फक्त शॉर्ट सिलेक्ट केलेत. पण आज कटिंग वगैरे करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सॉन्ग वगैरे इमोशनसाठी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे आणि प्रॉपर जे साऊंड यूज होणार आहेत ते सगळे यूज करून आपण शॉर्ट फिल्म आपली रेडी करणार आहे. आणि खूप सुंदर प्रकारे आपण व्हिडिओ पण काढलेत. त्यामुळे एडिटिंगला जास्त प्रॉब्लेम नाही होते. फक्त ह्याला स्टार्टिंगला प्रॉब्लेम आला की जे फक्त शॉर्ट सिलेक्शन करताना आमचे थोडे व्हॉईस मागे पुढे झालते. पण आता व्हॉईस ओव्हर केला आहे कारण की आपण माईकसुद्धा घेतलेला आहे मित्रांनो. आता एवढाच तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्ही जाऊन शॉर्ट फिल्म पूर्ण यूट्यूबवरती मी नवीन चॅनल खोललं आहे जस्ट विचार नावाने. आणि त्या चॅनलचं नाव पण मी कसं सुचवलं की माझ्या मित्राला बोलत होतो की अरे यार जस्ट विचार कर काहीतरी नाव. तर मला क्लिक झालं अरे जस्ट विचार म्हणजे थोडं युनिक पण आहे. एक इंग्लिश स्टार्टिंग जस्ट आणि विचार मराठी खूप छान मित्रांनो मला कॉम्बिनेशन वाटलं. त्याच्यामुळे मी ठेवलं आहे. आणि आता आपण एडिटिंग वगैरे कशी करणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये छोटंसं दाखवणार आहे कारण की मागचा बिहाइंड द सीन ब्लॉग खूप मोठा झाला आहे. आणि आर्टसी प्रोडक्शनचे जे ओनर आहेत जे म्हणजे माझे गुरु ज्यांनी मला एडिटिंग वगैरे शिकवली शिवभाई आणि आशुभाई आता ते खाली गेले. ते आले की मी तुम्हाला त्यांचं पण इंट्रोडक्शन देतो मित्रांनो. तर मित्रांनो आता आपले गुरु आहेत हे आशुभाई आणि मागे बघा शिवभाई आले. यांनी या दोघांनी मला एडिटिंग शिकवली आशुभाई आणि शिवभाई. मी जास्त तुम्ही जास्त शिकवली काय? तर आर्टसी प्रोडक्शनचे दोन्ही ओनर आहेत. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ एडिट करायचे असतील या दोघांना कॉन्टॅक्ट करा. कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला एडिट करायचे असतील हे दोघं तुम्हाला करून देतील. काय शिवभाई काय बोलता? नाही बस आ जाओ हम देख लेंगे. तर मित्रांनो आता आपलं बऱ्यापैकी व्हॉइस कटिंग झालेली आहे. आणि 2 तासात देणार होता हा व्हिडिओ. कुठे जाऊन बसला बघा तिकडं. काय शिवभाई गुरु है मेरे क्या ऐसा क्या हो रहा है? मित्रांनो आता मी कटिंग वगैरे करून घेतोय आणि त्याच्यानंतर तो सेट करेल व्हिडिओ. पटापट काम करायचं आपल्याला कारण की व्हिडिओ पण लवकर अपलोड झाला पाहिजे. तर चला काम करून घेऊ चला. तर मित्रांनो आता वाजलेत 7 आणि 2 तासामध्ये आमची शॉर्ट फिल्म रेडी होणार होती. काय भाई बऱ्यापैकी मी कटिंग करून दिले आणि बऱ्यापैकी त्यांनी सेट केलं आहे. तर आम्ही थोडंसं काम स्लो झालं आहे कारण की फर्स्ट टाईम आहे आमची शॉर्ट फिल्म बनवतो. तर आता आम्हाला आयडिया आली की पुढे काय करायचं काय नाही, कुठल्या चुका करायच्या कुठल्या नाही. तर पुढच्या वेळेस आता ह्याच्यामध्ये सीन काय झालं जास्त
की मी माईक नव्हता नेला तेव्हा, त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर जास्त आला आहे, त्याच्यामुळे तो पण कम्प्लीट झाला. त्याला की नक्की स्टोरी समजली नाही, तर मी त्याला आता स्टोरी समजून सांगितली आहे. आता तो करेल आणि एडिट झाल्यानंतर फायनल तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या जस्ट विचार चॅनलवरती. तर त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. तर आता आपण एडिटिंग करून घेऊ. अजून मला वाटतं अजून 2-3 तास तरी जातील, 10 वाजतील. तर आज नाही झाली तर उद्या पण करावीच लागेल. पण ही शॉर्ट फिल्म मी टाकणार आहे. सगळे बोलतात की पुढच्या वर्षी टाक, पण यावर्षी मला टाकायची, कारण की यावर्षीचा माझा एक्सपिरियन्स आहे तो मी शेअर करतो मित्रांनो. कारण की कुठल्याच गोष्टीला वेळ नाही घालवायचा, थोडा वेळ या गोष्टीला झाला आहे. तर मी पूर्ण मेहनत केली मित्रांनो त्याच्यामध्ये, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आपण तोपर्यंत एडिट करून घेऊया. हे बघा काम चालू आहे आणि टाईमलाईनमध्ये सर्व गोष्टी सेट करून घेतल्यात. आज एडिटिंगचा दुसरा दिवस. आम्हाला वाटते 2 तास चुकून बोलला, 2 दिवस बोलायचे होते याला. काय रे योगेश, चुकून 2 तास बोलला ना. काय रे मित्रांनो, आता आपलं कलर ग्रेडिंग चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ ऑलमोस्ट रेडीच झाला. आता कलर ग्रेडिंग झाला की डायरेक्ट आपण रेंडरला टाकून एक्सपोर्ट करणार आहे त्याला. आणि तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ मित्रांनो. आणि थोडासा उशीर झाला मला, कारण की पहिला प्रोजेक्ट होता माझा हा, तर समजून घ्या थोडंसं आणि बाकी तुम्हाला दाखवतो. चला.